इकडे बघा, आपल्याला काय बघायचंय? आदिमानव. आता अश्मयुगाचा कालखंड बरोबर 3 कालखंड आहेत. कोणते? पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. बरं, मग आदिमानव जे आहे ते कधी अस्तित्वात आला? किती वर्षापूर्वी अस्तित्वात आला? 3030 आदिमानव जो आहे ना तो 5 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. किती वर्षापूर्वी? 5 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. आणि जो प्रगत मानव होता, सगळ्यात अगोदर जो प्रगत मानव होता मोठ्या कवटीचा, तो कोणता मानव? त्याचं नाव काय? हा, बुद्धिमान. मोठ्या कवट्याची जी डोक्याची कवटी होती ती मोठी होती, मग त्याचं नाव काय? बुद्धिमान माणूस होता ना ते. पहिल्यांदा जेव्हा होता त्याला मग नाव दिलं गेलं. कोणतं नाव दिलं त्याला? नाही ना, तो होमो सेपियन रे. तो हा मोठ्या कवटीचा प्रगत मानव होता, त्याचं नाव. मोठ्या कवटीचा प्रगत मानव, त्याचं नाव सांगा. मोठ्या कवटीचा जो प्रगत मानव होता त्याचं नाव होतं क्रो-मॅग्नन मॅन. क्रो-मॅग्नन मॅन. काय? क्रो-मॅग्नन मॅन. तो मोठ्या कवटीचा आणि प्रगत मानव होता. ठीक आहे. हे झालं तुमच्या जे जनरल नॉलेज एक्झाम असतील, मग ती कुठलीही असू द्या, एमपीएससीची असू द्या, पोलीस भरतीची असू द्या, तुमची डीसीसीची असू द्या, बँकिंग, कुठल्याही परीक्षेसाठी हे प्रश्न कशात महत्वाचे आहेत. का? कारण आपल्याला ह्याच्यामधून काय होतं, जनरल नॉलेज आपलं बोलता बोलता काय होते समजून चालले आणि शिकण्यात आले. त्याच्यामुळे आपल्या जे चॅनलचे व्हिडिओ आहेत, जे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी काय करायला पाहिजे ते लाईक